हाय, हॅलो, नमस्कार. जय जिजाऊ, जय शिवराय. मी किरण. तुमचं माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते. इथं गरमागरम बेसन आणि पोळी केली होती मी. बेसनची रेसिपी बघण्या अगोदर इथून आम्ही नांदेडहून 5 वाजता निघालो होतो. उठलो तर 3:30 वाजताच, पण तयारी वगैरे करायला थोडा उशीर झाला. गाडी एरवी हा रस्ता एवढा वर्दळीचा असते, पण सकाळच्या 5 वाजता हा रस्ता अतिशय शांत. मग काय आसनावर गेलो, गाडी काही वेळेवर आली नाही. 5ची गाडी आम्हाला भेटली 6:30ला. 6:30च्या गाडीनं मग आलोत. सगळे झोपतच आलोत. झोपूनच होतो आम्ही. मी, तात्या, शिती आम्ही सगळेच झोपलो होतो. मग गाडी थांबली एका ठिकाणी नाश्त्यासाठी. तातून आणि त्याच्या बाबांनी नाश्ता केला. आम्ही काही नाश्ता केला नाही. आणि हे बस स्टँडवर उतरलं तशी ती रडत होती, की मला माहूरला कशाला आणलं, मला मामाकडेच थांबायचं होतं म्हणून. आणि तातूला तर दमही पडला नाही. गाडीमध्ये त्या गाडीतून उतरलो, माहूरच्या गाडीत बसलोत की पाऊस लागला. पावसाचं आमचं तर नातं काय आहे, की तातूसाठी खेळायसाठी क्ले गेम आणला होता. त्यातून ते गाडीतच उघडला. आणि 9पर्यंत आम्ही आलो होतो घरी. मग लेकरांना आंघोळी वगैरे घातल्या, घर वगैरे आवरून घेतलं आणि लेकरांना दिले शाळेत पाठवून, कारण तर 10 वाजता त्यांची शाळा उघडते. लेकरांना शाळेत पाठवून दिलं आणि बेसन करायचं होतं. बेसन पोळी खायला काहीतरी लागते. नाश्ता केला होता, डब्बा आणला होता, पण भाजी नव्हती आणली, म्हणून मग बेसन केलं. मस्त अशा तोंडी लावायला हिरव्या मिरच्या तळल्या अगोदर आणि मस्त असं भरपूर कांदा, लसूण सगळं टाकून बेसन केलं. टमाटर, खूप सारा लसूण आणि मी थंड पाण्यातच बेसन वरते, पण जेणेकरून गोळे वगैरे होत नाहीत म्हणून. असं एकदा बेसन नक्की ट्राय करा. आणि माझ्या चॅनलवर जर नक्की नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मग काय बेसन वरलं, झाकून ठेवलं, मंद आचेवर झाकून ठेवलं. छान असं तेल सुटलं होतं बेसनाला. खूप वेळ होऊ दिलं की छान असं तेल सुटते बेसनाला. हे बेसन आम्ही तुळजापूरला जाताना असं बेसन एकदा हॉटेलमध्ये खाल्लं होतं. तेव्हापासून आमच्या हे सगळ्यांना असंच बेसन आवडते. मग काय याच्यामध्ये टाकला खूप सारा सांबार आणि छान बेसन आणि मग केल्या गरमागरम काही होत्या पोळ्या आणि काही पोळ्या टाकल्या आणि गरमागरम जेवण केले आणि मस्त झोपलो गावाचा थकवा घालवण्यासाठी. तोपर्यंत लेकरंही शाळेतून आले होते आणि संध्याकाळी उठलो 5-5:30 वाजले असतील. लेकरांना घ्यायच्या होत्या चप्पल आणि ती पडली म्हणून तिला दवाखान्यात पण दाखवायचं होतं. मग गेलो वाईला आणि चप्पल घेतल्या. असा होता माझा दिवस. बाय.